तरी बघा आपली पावभाजीची तयारी आहे। तर हे फ्लावर, बटाट, गाजर, बीट आणि हे हिरवे वाटाणे असं आपण सामान घेतलेलं होतं आणि कांदा आणि टोमॅटो याची प्युरी बनवून घेतली मिक्सरला वाटून। आणि ही मस्त आता आपण मऊसर अशी चांगली अशी शिजवून घेऊया। तर हे बघा हा आहे सतीश भाऊंचा मसाला, रटाटे कोकणी घरगुती मसाला। तर ही काय हे नाहीये। तर हा बघा हा त्यांचा मसाला मी दुकानात जाऊन मला घरगुती पाहिजे होता म्हणून मी घेऊन आले। मी काय त्यांचं प्रमोशन वगैरे करत नाहीये, तर माझ्यासाठी हा मी मसाला वापरायसाठी घेऊन आहे आणि खरंच छान आहे मसाला। हा बघा आता मी एकच चमचा टाकला पण एवढा छान कलर आलाय ना, त्याला मस्त कलर आलेला आहे। तर ही आपण पावभाजी बनवते। तर मी पहिलेच म्हटलं बघूया चला मसाला आपण वापरून बघूया। तर खरंच खूप छान आहे मसाला। हे बघा आता छान असं आपलं कांदा आणि टोमॅटोची प्युरी मस्तपैकी शिजलेली आहे। आता त्याच्यात हे मिक्सरला जे आपण वटाणे वगैरे लावलेले ना ते आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। हे बघ तर मीठ टाकलं आपण त्याच्यात। आता मस्तपैकी उकाळा येऊन देऊया। उकाळा आला की मस्त हलवून घेऊया, एकजीव सगळी भाजी आपण करूया। हा मसाल्याचं पॅकेट। तर हे बघा अशी छान आपल्या पावभाजीला किती छान कलर आलेला आहे बघ। आता हा मी बटर टाकला, कोथिंबीर टाकली वरून आणि थोडीशी शाई टाकली। हे बघा मस्त असं, माझ्याकडे मलाई नव्हती म्हणून मी वरती थोडी दुधावरची शाई टाकली त्याच्यात। अरे बघा असं छान आपली पावभाजी रेडी झालेली आहे की नाही। आता मस्त पावभाजीवर ताव मारायचा।